आता माझ्याकडे एक नटी आली. उडपीत असताना एक नटी आली. ती नटी म्हणजे कोणतरी सांगितलं, असं-असे तिथे महाराज आलेले आहेत आणि आई आहे तिथे, चला तिथे जाऊ म्हणून. आले. आल्यानंतर येऊन खाली बसली. बसल्यानंतर मी बोललो, "काय बोलू नको, माहिती आहे मला तू कशाला आली, काय करायसाठी आली. पण आमच्याकडे इथे येता तुम्ही, त्यावेळेला तुम्ही जे काही कर्म करता ते कबूल करा. मी क्षमा करून पुढचं वाट दाखवतो. एकदा क्षमा करतो. पुन्हा-पुन्हा होतं ते घोर अपराध आहे लक्षात घ्या. मी काही ते पैसे घेऊन चेले-चपाटे, दरबार वगैरे चालत नाहीये. हे माझं धर्माचं पीठ आहे. सत्याचं पीठ आहे. इथे येताना अशुद्धीनी येतोय, कुकर्म करून येतोय, खोटं बोलून येतोय. पण एकदा इथे आला, मी जे धर्मयुक्त कर्म बोलतो, जे अनुष्ठान बोलतो त्याच्यावर चालला तर तुमचाच विजय आहे, माझं काही नाहीये. देव फक्त मार्गदर्शन देऊ शकतो. चालायचंय तुम्हाला. अर्जुन पण चालला होता. त्याच्यामुळे त्याचं आज नाव झालं. म्हणून तो आज नर-नारायण म्हणजे आज नर म्हणून त्याचं नाव आहे. कोणाबरोबर? कृष्णाबरोबर. नाव करायचं असेल, तर इथे सगळं शरणागती व्हायला पाहिजे. म्हणजे काय? तन, मन, धन तरच देव प्राप्त होतात. तोपर्यंत देव प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर तिच्या मुलाचं वय 25. तशाच मुलाबरोबर म्हणजे काय? तिच्या वहिनीच्या मुलाबरोबर तिने संबंध केला. 25 वर्षाचा होता तो. केले तर केली. चांगलं 5 वर्ष काय केली ती? त्याच्याबरोबर अनैतिक संबंध केली. अनैतिक संबंध केली तर केली. त्याच्यानंतर तो तिला फोन करायला लागला. रात्री अपरात्री तिला टॉर्चरमेंट करायला लागला. ती असह्य झाला तिला. तिला नको झालं. का नको झालं? जोपर्यंत तिला गरज होती तोपर्यंत ती पण ठीक होती. ज्यावेळेला तिला गरज संपली तिलाही नको झालं. तो युवा मुलगा, ही किती वर्षाची माहिती आहे? 60 वर्षाची आणि 25 वर्षाचा तो मुलगा. पाहिजे का हे सगळं तुम्हाला? कुकर्म करायची गरज आहे का? नवरा असून, मुलगा असून, जवान मुलगा असून पाहिजे का? त्याच्यानंतर मी एवढं तिला धर्मयुक्त कर्माने एवढं ओरडलो, एक शब्द बोलली नाही. त्याच्यानंतर बोलली, "माझी चूक झाली आहे. मला मार्गदर्शन द्या." मार्गदर्शन दिलं तिला मी. इथे कोणी येणारे रिकामी जात नाही. त्याच्यानंतर त्या मार्गदर्शनावर ती चालली. त्या मुलाचा त्रास कमी झाला. त्या मुलाची आई काय केली, त्याचं लग्न करायचं ठरवली. इथे आल्यानंतर झालेली ही गोष्ट आहे. मी जे बोलले अनुष्ठान ते केले त्यांनी. त्याच्यानंतर त्यांचं सुरळीत चाललं. माझं एकच सांगणं आहे प्रत्येक पुरुषांना, बाईला असं काही करू नका ज्याचा परिणाम तुमच्या मुलाला भोगावा लागेल. त्याचा त्रास घरादाराला भोगावा लागेल. त्यासाठी होईल तेवढं देवाच्या नामस्मरणात या, देवाच्या भक्तीत या. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मनुष्य जन्मातच तुम्ही देवाला प्राप्त करू शकता.